सह्याद्रीच्या कुशीत ढगांनी झाकलेला एक भव्य किल्ला. इतिहास, निसर्ग आणि भन्नाट ॲडव्हेंचर यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे विसापूर फोर्ट. चला तर मंडळी, आज मी निघालोय विसापूर फोर्ट ट्रेकसाठी आणि आज मी एक्सप्लोर करत आहे विसापूर फोर्ट आणि भाजे केव्स. सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन मी निघालो पुण्याहून मळवली स्टेशनकडे. विसापूरला जाण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन म्हणजे मळवली. इथून तुम्ही रिक्षा करून भाजे केव्स पर्यंत येऊ शकता. आता मी पोहोचलोय भाजे केव्स येथे. इथे चढण्यासाठी किमान 2-1 हजार पायऱ्या तरी असाव्या, कारण चढून चढून खूप दम येतो आणि एवढं वरती चढूनही इथे केव्स बघण्यासाठी तिकीट मात्र काढावेच लागते. आत्ता जेवढं सुंदर दिसतंय ना, त्यापेक्षाही पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अजूनच वाढते. लेण्यांच्या बाजूने वाहणारे छोटे वॉटरफॉल्स, धुक्याने भरलेला परिसर आणि थंड हवा फुल सिनेमॅटिक फील देतो भावा. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेल्या या प्राचीन बौद्ध लेण्या साधारणतः 2000 ते 2200 वर्षापूर्वी बनल्या गेल्या आहेत. इतक्या जुन्या असूनही आजही त्यांची भव्यता कायम आहे. या लेण्यांमध्ये एकूण 22 गुहा आहेत. पूर्वी बौद्ध भिक्षू इथे राहायचे, ध्यान करायचे आणि शिक्षण द्यायचे. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथलं चैत्यगृह. मोठमोठी दगडी खांब, कमानीसारखं छत आणि आतला शांतपणा एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. त्या काळात ना मशीन होत्या ना आधुनिक टूल्स, तरी एवढं सुंदर काम पूर्ण डोंगर कापून तयार केलं गेलं. खरंच त्या कलाकारांना सॅल्यूट करावा लागेल. इतिहास, ॲडव्हेंचर आणि नेचर याचं इतकं भारी कॉम्बिनेशन महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. भाजे केव्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. फायनली आता निघालोय खऱ्या ट्रेकवरती. इथून पुढे होते माझ्यासोबत काही कंपनीतील मित्र, ओळखीचे असो वा अनोळखी. ट्रेकला तर सोबतच होते. आता जायचं होतं विसापूर किल्ला, जो की आजच्या व्लॉगमधील एक्साइटिंग पार्ट आहे. आणि यात मेन म्हणजे आम्ही मेन रोडनी न जाता जंगलाने निघालो होतो. तोच तर किल्ले चढण्याचा खरा ट्रेक असतो ना. आणि तो एक्सपिरियन्स खरंच खूप नेक्स्ट लेवल होता. घनदाट जंगल, आजूबाजूला झाडे, झुडपे, पक्ष्यांचा आवाज, खरंच खूप भारी फिलिंग येत होती. काही वेळासाठी तर वाटलं होतं आपण एखाद्या मूव्ही सेन्समध्ये चाललोय. जंगलामधून जाणारी ती छोटीशी पायवाट, एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण हिरवीगार सह्याद्री. त्या ॲडव्हेंचरमुळे ट्रेकची मजाच वाढली. फायनली आता मी पोहोचलोय किल्ल्यावरती जाण्याच्या मेन रस्त्यावर, जिथं सर्वात आधी दर्शन होतं मारुतीरायांचे. मारुतीरायांचं दर्शन घेऊनच पुढच्या जर्नीला सुरुवात केली. छोट्या छोट्या पायऱ्या चढत कधी लांबचा प्रवास छोटा झाला कळलाच नाही. सुरुवातीला ट्रेक थोडा इझी वाटतो, पण जसं जसं वर जातो तसं चढणं आणि स्लिपरी रस्ता चॅलेंज वाढवतो. तर मित्रांनो, अखेर आपण पोहोचलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावर. आणि खरंच सांगायचं तर वर येईपर्यंत झालेला पूर्ण थकवा हा समोरचा नजारा पाहून एका क्षणात गायब होतो. चारही बाजूंना वसलेली हिरवीगार डोंगर, ढगांमध्ये हरवलेली कडे आणि खाली दिसणाऱ्या खोल दऱ्या, हा अनुभव कॅमेऱ्यात कैद करता येतो. पण प्रत्यक्षात जो फील येतो ना, तो शब्दांमध्ये सांगणं खूप कठीण आहे. हा किल्ला फक्त ट्रेकिंग स्पॉट नाही, तर मराठ्यांच्या इतिहासाची जिवंत आठवण आहे. आजही इथल्या तुटलेल्या भिंती, पडलेले महल आणि दगडांवर उमटलेल्या खुणा अनेक वर्षापूर्वीच्या गोष्टी सांगत राहतात. हे बघा मित्रांनो, किल्ल्याची विशाल तटबंदी, इतक्या उंच आणि मजबूत भिंती पाहिल्यावर त्या काळातील किल्ल्यांची सुरक्षा किती जबरदस्त असेल याची कल्पना येते. या भिंतीच्या खाली दिसणाऱ्या खोल दऱ्या शत्रूसाठी मोठं आव्हान असणार. पावसाळ्यात तर हा पूर्ण परिसर ढगांनी झाकलेला असतो. कधी अचानक धुकं येतं आणि काही सेकंदात सगळा किल्ला गायब झाल्यासारखा वाटतो आणि पुन्हा हळूहळू समोर दिसू लागतो. तो मुवमेंट खूप सिनेमॅटिक वाटतो. आणि ही बघा किल्ल्यावर ठेवलेली जुनी तोफ. किती वर्ष झाली असतील या तोफांना, पण आजही त्या इथल्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. किल्ल्यावर ठिकठिकाणी छोटे छोटे पाण्याचे तलाव दिसतात. त्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी हे तलाव खूप महत्त्वाचे होते. आजही काही तलावांमध्ये पाणी साठलेले दिसतं आणि हे पाहून त्या काळातली बांधकाम कला किती प्रगत होती हे समजतं.
हे बघा मित्रांनो, पडलेले महाल आणि अवशेष. आज फक्त दगड उरलेले असेल, पण एकेकाळी इथे सैनिकांची वर्दळ, राजांचे निर्णय आणि युद्धाच्या योजना होत असतील. या प्रत्येक दगडामध्ये इतिहास दडलेला आहे. आणि आता बघा हा व्ह्यू. समोर पसरलेली सह्याद्री आणि खाली दिसणारं हिरवगार जंगल आणि थंडगार वारा. अशा ठिकाणी आलं की शहराचा सगळा गोंगाट विसरून मन पूर्ण शांत होतं. वरून लोहगड फोर्ट सुद्धा दिसतो, त्यामुळे हा व्ह्यू अजूनच खास वाटतो. दोन ऐतिहासिक किल्ले एकाच ठिकाणाहून पाहण्याची मजाच वेगळी आहे. बाजी लेण्यांच्या बाजूने वर येताना जो घनदाट जंगलाचा रस्ता लागतो ना, तो पूर्ण ट्रेक अजून ॲडव्हेंचर बनवतो. पक्ष्यांचा आवाज, धुक्यात हरवलेली वाट आणि मधूनच दिसणारे छोटे छोटे धबधबे, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. खरं सांगायचं तर विसापूर किल्ल्यावर येणं म्हणजे फक्त ट्रेक नाही, तर निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा एकदम परफेक्ट संगम अनुभव आहे. तर मित्रांनो, आजचा हा विसापूर किल्ल्याचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा बनणार ट्रेक ब्लॉगसाठी चॅनलसोबत जोडलेली राहा. पुन्हा भेटू एका नवीन साहसासोबत. जय शिवराय.